फ्रंट फुटचा सर योग्य बॉल आहे, त्यामुळे इथून पुढे असं वाटते डॉट बॉलने सुरुवात केली की काय गोलंदाजाने. फ्री हिटचा बॉल होता निश्चितपणाने, अगदी आपण पाहतोय आणि याची आठवण आपण सातत्याने करून देतो की पहिला बॉल हा फ्री हिट आहे. या स्पर्धेचा आगळा नियम, त्यामुळे स्पर्धा देखील चर्चेमध्ये आहे. आघाडीला आलेली जोडी एका साईडला आपण पाहतोय तो म्हणजे परेश ठाकूर दाखल होताना पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील दुतुमचा हा खेळाडू आता मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. खोलातला बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. परफेक्ट टाइम वरती बॅट आणली आहे परेशने आणि त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. सिंगलने टीमचा अकाउंट इथून पुढे आपल्याला ओपन होताना पाहायला मिळत आहेत. परेश ठाकूर त्याच्या नावावरती आपल्याला 2 बाईक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. उरण तालुक्यामधून येत असताना दुतुम गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग देखील चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या समवेत बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय उमेर डोकले दाखल होताना पाहायला मिळतोय. आमचा मुसा 11 लाडवली या टीमच्या वतीनं. या वेळेला बॅट फिरवली होती, संपर्क नाहीच झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल मार्गस्थ आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे चैतन्य पाटील. तो सुद्धा इन ऍक्शन आपल्याला उत्तरार्धाच्या खेळामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे चांगल्या दर्जाचे आयकॉन खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पहिल्याच रात्रीमध्ये पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल आलाय. या वेळेला अंपायर्स आपण पाहतोय नो बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना निहाल तुसामत आपण पाहतोय ओव्हरस्टेप केली आणि त्यामुळे आपण इथून पुढे दंडित अंपायर्सनं केलं. नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर अंपायरच्या मागे जे प्रेक्षक वर्ग आहेत, कृपया करून विनंती असेल आपले जे बसला तिथे जो मैदानाचा पार्ट आहे, त्यामुळे विनंती असेल आपण कृपया करून तिथून थोडंसं साईडला बसा. प्रेक्षक वर्ग मी आपलं लक्ष भेटतोय. या वेळेला अगदी आपण पाहतोय आणखीन एक डॉट स्वरूपाचा बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी दोन्ही फलंदाजांना थांबवलंय, धाबा येत नाहीयेत. निहाल या गोलंदाजाने अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला पुन्हा एकदा पाहतोय चांगल्या पद्धतीचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक इथून पुढे पाहतोय डॉट बॉल आलाय की काय, परंतु पुन्हा एकदा आपण चेक करणार आहोत. फ्रंट फुटचा आपण पाहतोय इथून पुढे एसटीबी अंपायर आमच्या समवेत पुन्हा एकदा जॉईंट होतील. अगदी क्लोज कॉल पाहायला मिळतो, त्यामुळे कोणती रिस्क आमच्या अंपायर्स देखील घेत नाहीयेत. लाईन क्रॉस केले की नाही ते इथून पुढे बघावं लागेल. वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनी कॅमेरामॅनचं देखील आमच्या कौतुक करावं लागणार आहेत. 4 कॅमेरामॅन आपण पाहतोय. चला इथं आपण पाहतोय योग्य पद्धतीचा बॉल आहे. फेर बॉल आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतोय, त्यामुळे अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला थांबवलं गेलं या बॅटर्सला. 2 धाबा अद्यापर्यंत आणि जर पाहिजे गेला तर शेवटचा बॉल इथून पुढे बाकी असेल. शेवटचा बॉल फक्त आणि फक्त 2 धाबा. चौका षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल या मैदानाच्या आतमध्ये. मागची मॅच आपण पाहिली, पहिल्या इनिंग मध्ये धाबा बनल्या गेल्या. या वेळेला खूप आधी बॅट आली होती, बॉल निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त आणि फक्त 2 धाबाचं षटक हाताळलंय. आयकॉन या खेळाडूने नाव आहे निहाल तुसामत. या गोलंदाजाने 2च धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धाबा संख्या धाबावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 आकड्यावरती. चला वारंवार आम्ही तुम्हाला कॉल देतोय, परंतु इथून पुढे तुम्ही येत नाही, त्यामुळे इथून पुढे आपण लॉट्स उडवतोय अगदी समोर व्यासपीठाच्या की यानंतरची होणारी मॅच कोणाची असेल. परंतु तुम्ही लक्ष वेधून आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत, आपण कृपया करून पाय खाली घेऊन बसू नका. तो मैदानाचा पार्ट आहे. विनंती असेल, मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधतोय. आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुमच्यामुळेच ही स्पर्धा अगदी वेगळ्या उंचीवरती गेली आहे. त्यामुळे विनंती असेल आपण कृपया करून थोडंसं कोऑपरेट करा. षटक क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 1 समाप्त झाल्या. टीमची धाबा संख्या बघावती पाहायला मिळते फक्त आणि फक्त 2 आकड्यावरती. धाबा नाही बनल्या गेल्यात, धाबा तुम्हाला बनवाव्या लागतील. एक महत्वाची मानाची स्पर्धा म्हणून देखील
या स्पर्धेकडे आपण पाहतोय सगळेच खेळाडू सगळेच प्रेक्षक वर्ग पाहतात. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रायगड जिल्ह्यामधील उरण तालुक्यामधील आपण पाहतोय ताकी गावचा खेळाडू, नाव त्याचं चैतन्य पाटील. यंदाची रायगड प्रीमियर लीग रब्बर बॉलचं पर्व पहिलं ज्यांनी खऱ्या अर्थानं गाजवलं, जी बाईक आपल्या नावावरती केली. शेलगर नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं इलेक्ट्रिक स्कूटी ज्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. 9/11 बेलदारवाडा या स्पर्धेमध्ये अजून एक स्कूटी ज्याने संपादन केली, प्राप्त केली. डीके चषकामध्ये घेतलेली बाईक. असा टोटल आपण पाहतोय जवळपास 5 टू व्हीलर ज्याच्या दारासमोर उभ्या आहेत. असा ताकी गावचा खेळाडू चैतन्य पाटील बाउंड ट्रॅक वरती दाखल होताना पाहायला मिळेल. युवा खेळाडू आहेत परंतु अगदी कमी वयामध्ये एवढी सगळी संपत्ती टेनिस बॉल क्रिकेटच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल पुन्हा एकदा थांबलेत चैतन्य, रनअप मिळत नाहीये चैतन्यला आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळेल. थांबण्याचा डिसिजन त्याचा पाहायला मिळतोय. चैतन्याचा हा बॉल खोलातला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. खेळाडू आहेत डीप मध्ये, एक सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच म्हणजे अर्थात यानंतरची होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला स्नेहल पर्व म्हणजेच अलिबागचा संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी जितेंद्र सावंत मित्रमंडळ मोपरे या गावचा संघ आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळेल. हो यावेळेला उडवलाय हवेमध्ये तर आहे बॉल आणि खेळाडू आहेत काही संवादोय चुकी नाही करणार. टिपला जेल संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक पहिला इथून पुढे आपण पाहतोय उमेर ढोकले बाद. विकेट येताना पाहायला मिळाले आणि उमेर थोडेसे स्ट्रगल करत होते खेळपट्टीवरती. जास्तीचा धावा त्याच्या बॅटमधून नाही आला. जास्तीचा डॉट बॉल तो खेळत होता त्यामुळे प्रेशर त्याच्यावरती क्रिएट होत होता. दबाव, मानसिक दबाव देखील फार महत्वाचा असतो आणि गोलंदाजांनी क्रिएट केलं उमेरवरती. त्यामुळे आपण पाहतोय त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागलं. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील. फैजुल्ला देशमुख दाखल होताना पाहायला मिळत आहेत. फैजुल्ला देशमुख आपल्याला न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळतील. टीमची धावा संख्या आपण पाहतोय अद्यापर्यंत थांबली गेली आहे फक्त आणि फक्त 3 आकड्यावरती. 3-1 सध्याची परिस्थिती. शांत पद्धतीने क्रिकेट सध्याच्या घडीला सुरू आहे परंतु जशी दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल फार मजा येणार आहे. आल्या आल्या समोरच्या दिशेने बॉल बॅटर करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि इथून पुढे आपण पाहतोय एक सिंगलच्या मधून टीमची धावा संख्या 4 आकड्यावरती. सध्याच्या घडीला आपण पाहतोय धावा नाही होत आहेत. यावेळेला बॅटची गडा बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. फाईन लेगच्या दिशेने जोपर्यंत खेळाडू होतील तोपर्यंत 2 धावा. थोडेसे लेझी आपल्याला पाहायला मिळाले खेळाडू आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचललाय. या 2 धावा आपण पाहतोय जिथे एकच धाव झाली असती परंतु खेळाडू थोडेसे लेट आले. फिल्डर बॉल पर्यंत थोडेसे उशिरा पोहोचले आणि त्याचा फायदा दोन्ही बॅटरने उचललाय. 2च्या मधील टीमची धावसंख्या 6 आकड्यावरती. 6 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती पहिली रात्र आपण पाहतोय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. या वेळेला आवाज तर आला होता परंतु बॉल अगदी आपण पाहतोय हो टप्पा पडला त्यानंतर थोडासा काही इंचाचा फरक होता. विकेट किपर आपण पाहतोय फैसल तिथपर्यंत नाही पोहोचू शकले परंतु प्रयत्न खूप चांगले होते. अजून एक डॉट बॉल. खूप सारे डॉट बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो यावेळेला पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु महत्वाची बाब म्हणजे अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळत आहेत. धावा थांबल्यात. याही ओव्हरमध्ये धावा जास्तीच्या नाही आल्या. चैतन्य पाटीलचा आपण पाहतोय षटक फक्त आणि फक्त 4 धावा 1 विकेट त्याच्या नावावरती आणि बघता बघता षटक क्रमांक 2 सगळे संपल्यानंतर
टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. एक छोटासा डीसी ब्रेक घेऊयात, त्यानंतर लगेच आपण या मैदानाच्या आतमध्ये या ओव्हर चे मालक सर्वे सर्व सन्माननीय आदरणीय वर्मा सिंग इथे उपस्थित झालेले आहेत. आपला हार्दिक सरचे स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आपला सगळ्यांचं हार्दिक सरचे स्वागत. स्पर्धा प्रमुख आहेत प्रसन्नजी शेलार साहेब यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात. म्हणजे आलेल्या सगळ्याच मान्यवरांचा सन्मान फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आपल्याला पान मिळत आहेत. जबत मैदानाच्या आतमध्ये षट क्रमांकामध्ये या तिसरं डिलिव्हर करण्यासाठी निहाल तुसामत आपल्याला दाखल होताना पान मिळत आहेत. याचा आयकॉन म्हणून तो आज दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये गोलंदाजी अद्यापर्यंत चांगली केली आहे. आता मात्र फलंदाजी करत असताना दोन बॅटर्स चांगली बॅटिंग करावी लागेल. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल या वेळेला अंबातोय. सफल झाले होते की काय बॅटर, परंतु टीव्ही अंपायरची मदत पुन्हा एकदा घेतली जाते. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत कंट्रोल रूम मध्ये. फाईट बॉल आहे की नाही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायरचा सिग्नल तर इथून पुढे आपल्याला डॉट स्वरूपाचा पान मिळाला, परंतु इथून पुढे आपण पाहतोय चेक केलं जात आहे. ज्या वेळेला बॅटर शफल झाले होते का आणि त्यानंतरला बॉल कुठून निघून गेलाय ते सुद्धा बघावं लागेल. सगळ्या गोष्टींची आपण पाहतोय शहानिशा होतीये वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. चला रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इथून पुढे आपण पाहतोय योग्य पद्धतीचा बॉल होता आणि तो कायम राहील. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचं भरणं असलेलं हे इनिंग आपण पाहतो सध्याच्या घडीला. या वेळेला उडवलाय ऑन साइडला, परंतु लांबी नाहीये जास्त. तिथे सुद्धा कॅच पकडली गेली आहे. आणखीन एका बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा फैजुल्ला बाद. चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी नवी मुंबई मधील धारावी गावाला बिलॉंग करणारा धीरज भोईर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दोन आयकॉन सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आता मात्र खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. धीरज भोईर याच्या नावावरती सुद्धा आपण पाहतोय 3 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि असा खेळाडू आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण जबाबदारी आता आयकॉनच्या या सगळ्या खांद्यावरती असलेली संपूर्ण संघाची जबाबदारी. धीरज भोईर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. निहाल धीरज आले आहेत बॉल पाठीमागच्या दिशेने आणि अजून एक डॉट बॉल इथून पुढे आपण पाहतोय. बॅटर येत आहेत परंतु चित्र नाही बदलत आहेत. चित्र आपल्याला तेच पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल फक्त आणि फक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या थांबली आहे ती म्हणजे आपण पाहतोय 6 या आकड्यावरती फक्त 6 धावा अद्यापपर्यंत. या वेळा हलक्या हाताने आपण पाहतोय बॉल पाठीमागच्या दिशेने थर्ड मॅनला खेळाडू आहेत तिथे, परंतु जास्तीच्या धावा नाही मिळणार. फक्त आणि फक्त इथून पुढे आपण पाहतोय सिंगलच्या मधीनं टीमची धावसंख्या 7 त्या आकड्यावरती. दुसरी मॅच देखील आपण पाहिली होती ज्यावेळेला युनायटेड 11 महाड या टीमची देखील धावसंख्या फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती होती 5 ओव्हर मध्ये. आणि याही वेळेला धावा नाही बनल्या गेल्यात. या वेळेला आखूड टप्प्याचा बॉल पाहिला आणि तो उडवला सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मच निडेड सिक्सर.
षटकाराची खऱ्या अर्थानं गरज होती बॅटिंग करणाऱ्या टीमला. तो षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाला. खूप वेळ तो शांत होता, परंतु आता नाही. त्याला माहिती आता टीमला गरज आहे धाबांची, आणि तो षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. निहालचा हा पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा काय स्ट्रोक सजवलाय. ऑन साइडला खेळाडू आहेत तिथे. यावेळेला उमातो फिल्डिंग करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचं काम सातत्याने करवता परेश ठाकूर, परंतु धाबा नाही मिळाला जास्तीचा. फक्त आणि फक्त एक. इथून पुढे जर पाहिलं गेलं तर बघता बघता षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय आणि टीमची धाबा संख्या बघत पाहायला मिळते 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन बोर्ड सध्याची परिस्थिती. इथून पुढे अजूनही 12 बॉल खेळ बाकी असेल. 2 आयकॉन खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती आहेत. 2 आयकॉन खेळाडूच्या माध्यमातून जर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जवळपास 25 ते 30 धाबा बनल्या गेल्या तर मग एक हेल्दी स्कोर येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण पाहू शकतो. परंतु यानंतरची होणारी मॅच दुसऱ्या फेरीमधील पहिली मॅच आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. एका साईडला स्नेहल पर्व आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी जितेंद्र सावंत मित्रमंडळ मोहप्रे हा संघ आपण पाहणार आहोत. एका साईडला आपण अलिबागचा संघ बुमबुम माट्या असेल, मृणाल वर्सोलकर असतील, मयूर वाघमारे असतील इन ॲक्शन पाहायला मिळतील. त्यांच्या समोर खेळण्यासाठी जितेंद्र सावंत मित्रमंडळ मोहप्रे म्हणजे अर्थात आर्यन भोईरचा वेग आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. त्यामुळे ती मॅच रंगेल. सध्याच्या घडीला मॅच नंबर 4 आपण पाहतोय. बॉन्ड ट्रॅक वरती आपण पाहतोय. आता मात्र षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी सलमान दाखल होताना पाहायला मिळतील. लोकल टॅलेंट प्रभावित करावं लागेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल पाहिला आणि बॉलला पाठवला सुद्धा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उतुंग ठाकूरच्या बॅटमधून षटकार. बॉल अगदी आपण पाहतोय ज्या वेळेला थोडासा आखूट टप्प्याचा होता, वेळ होता परेश ठाकूर या बॅटरकडे आणि त्या बॉलला अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती पाठवलाय. 6 धावांची टीमची धावसंख्या आता मात्र पुढे चालली आहे 20 या आकड्यावरती. 20 रन. सलमानचं स्वागत केलंय षटकारानं. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. या वेळेला आपण पाहतोय दोन अंपायर्स आता मात्र येताना पाहायला मिळतील, चर्चा करतील आणि त्यानंतरला योग्य तो डिसिजन इथून पुढे पोहोचवला जाईल. दोन्ही अंपायर्स येत आहेत, चर्चा करतात आणि आता मात्र तिकडे गेल्यावरती आपण पाहतोय डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऑन फील्ड अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. बॅटर सेफ असतील. अतिरिक्त धाव इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अपील केली होती सगळ्याच खेळाडूने, परंतु उत्साह फार होता आणि त्यामुळे आपण पाहतोय इथून पुढे बॅटर सेफ असतील. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 21. 21 आकड्यावरती. परेश ठाकूर अजूनही खेळपट्टीवरती सेफ रित्या पाहायला मिळतील. बाउंड ट्रॅक वरती सलमान. यावेळेला पाठीमागच्या दिशेने खेळाडू नाही आहे. वॅकेंट एरिया मधून बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. मैदानावरती या खेळपट्टीवरती तुम्हाला टाइम करणं फार महत्वाचं आहे. बॅटचा जो स्विंग आहे तो फार इम्पॉर्टंट असतो. ज्या वेळेला थोडेसे आकुट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या वेळेला तुम्हाला बॅटचा फ्लो हा प्रचंड वेगानं आणावा लागतो आणि परेश ठाकूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वेगाचा वापर केला, बॉलला दिशा दिली, बॉलला पाठवलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4च्या मधील टीमची धावसंख्या 25 आकड्यावरती. 25 ऑन बोर्ड. आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. सलमानला बॅकफुट वरती टाकलंय. या वेळेला आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी वरून बॉल खूप दूरवरती लॉंग अँड स्ट्रॉंग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार.
ज्या वेळेला सलमान आले होते त्यावेळेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील प्रेडिक्शन झालं होतं की या ओव्हरमध्ये धावा होऊ शकतात, धावा येऊ शकतात असं वाटलं आणि ते खऱ्या अर्थानं महत्व खरं होत आहे. या ओव्हरमध्ये खूप सारा धावा आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय सलमान. परंतु कौतुक करावं लागेल परेश ठाकूरच्या फलंदाजीचं. आपल्या टीमला या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. आतापर्यंत 3च बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 31 च्या आकड्यावरती 31 ऑन बोर्ड आपण पाहतोय. 11 चेंडू अद्यापर्यंत फेस केलेत परेशने. 27 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. पुढचा बॉल लो फुल टॉस. या वेळेला आपण पाहतोय ओहो यावेळेला फिल्डिंग करण्याचा प्रयत्न आणि इथून पुढे नेमकं घडले तरी काय, खेळाडूचे प्रयत्न तेवढे चांगले नव्हते परंतु बॉलला जायचं होतं यस्तांच्या जवळ आणि इथून पुढे पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. संख्येची बॅटिंग केली आहे परेश ठाकूर आणि त्यासाठी युवा उद्योजक सुहेलजी तास यांच्या माध्यमातून आपण पाहतोय कॅश प्राइस 200 रुपयाचा आमच्यापर्यंत जमा झालाय. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट धावा शॉट पडतील ज्या वेळेला परेश ठाकूरची विकेट गेली आहे. न्यू बॅटर आता दाखल होताना पाहायला मिळतील. अगदी आपण पाहतोय इथून पुढे जाकीर दाखल होताना पाहायला मिळतात नॉन स्ट्राइक एंड वरती. परंतु धीरज भोईर अजून आहे खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चार बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ अजूनही इथून पुढे बाकी असेल. सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 सुरू आहे प्रगतीपथावरती. सलमानला इथून पुढे कमबॅक करावं लागेल. धावा थोडासा कमी खर्च करावा लागतील. या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेला धीरज भोईर या वेळेला बॅटची कडा घेतली. बॉल पाठीमागच्या दिशेने अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडूला थांबवलंय सलमान या गोलंदाजाने आणि यासाठी तर आपण पाहतो ना ज्या वेळेला आयकॉन आणि लोकल टॅलेंट समोर समोर येतं खूप काही शिकण्यासारखं सगळ्याच खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल इथून पुढे आता मात्र बाकी असेल षटक क्रमांक 4 मधील. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मधील. बाउंड ट्रॅक वरती सलमान राऊंड द विकेटने. शेवटचा बॉल इथून पुढे आपण पाहतोय काहीतरी शफल होऊन खेळायचं होतं ऑन साइडला नाही यशस्वी झाले. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपाचा येताना पाहायला मिळतोय आणि बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या दाखवत पाहायला मिळते 31 च्या आकड्यावरती 31 ऑन बोर्ड. इथून पुढे 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ पाहतोय. पहिल्या फेरीमधील ही शेवटची मॅच. विनंती असेल प्रेक्षक वर्ग तुमच्यामुळेच ही स्पर्धा आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते. मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन शाळेमध्ये आपण पाहतोय जो प्रेक्षक गॅलरीसाठी स्टँड बनवलं गेलाय तिथे बसले गेलेले आमचे प्रेक्षक वर्ग कृपया करून तिथे थोडीशी स्वच्छता ठेवा. उद्या जर बघायला तर शाळा तिथे भरणार आहे त्यामुळे विनंती असेल आपण तिथे कृपया करून स्वच्छता ठेवा. सगळ्याच प्रेक्षक वर्गांचं मी आवर्जून लक्ष वेधेन. आपण चांगले सुसज्ज नागरिक आहात त्यामुळे मी आपलं लक्ष वेधतो. आपण तिकडे कृपया करून स्वच्छता ठेवा. नाउ बॅक टू द क्रिकेट जाऊयात शेवटचा आणि अंतिम षटकाला इथून पुढे आपल्याला सुरुवात होताना पाहायला मिळते आणि बाउंड ट्रॅक वरती जर पाहायला गेलात तर जुनेद दाखल होताना पाहायला मिळतील. जुनेद पालेकर बाउंड ट्रॅक वरती दाखल झालेत. शेवटचा आणि अंतिम 6 बॉल इथून पुढे बाकी असतील. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पाहतोय जाकीर आणि धीरज भोईर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. शेवटच्या 6 बॉल मध्ये जवळपास 15 धावा संख्या जरी इथून पुढे बनवावी लागेल तर एक चांगला स्कोर इथून पुढे तुम्ही उभा करू शकता.
सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला तो टायमिंग प्रॉपर नाही आहे. खेळाडू आहे टीम मध्ये. धावा नाही मिळणार जास्तीच्या, फक्त आणि फक्त सिंगल. लोकलचं टॅलेंट आपल्याला पाहायला मिळत आहे. थांबवलं गेलं या सगळ्याच खेळाडूंना. ते बघण्यासाठी महाडकर आपल्याला उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. हीच तर खरी मजा असते. आयकॉन खेळाडू त्याच वेळेला लोकल टॅलेंट, हे कॉम्बिनेशन सिंगलच्या मधीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. म्हणजे अर्थात 32 आकड्यावरती 32 धावा अद्यापर्यंत. पुढचा बॉल. या वेळेला बॅटची कडा घेतली की काय? हो, घेतली कडा. आणि इथून पुढे धीरज भोईरला परतावं लागेल. लोकलचा खेळाडू आहे, त्याने विकेट घेतली धीरज भोईरची. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक आपण पाहतोय इथून पुढे 4था बाद. मारावे लागतील. पुढचा बॉल. या वेळेला बॉल बॅकड्रॉ करण्याचा प्रयत्न अलॉंग द विथ कार्पेट लॉंग ऑनला. जास्त धावा नाही मिळणार, फक्त आणि फक्त सिंगल. बांधून ठेवलंय फलंदाजांना. मोठे फटकेबाजी करून नाही देत आहेत. जास्तीचा रूम देखील नाही देत आहेत. बघा ना, अगदी शरीरयष्टीचा वेध घेणारे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचे बॉल आपण पाहतोय, त्यामुळे जास्तीचे मोठे फटके नाही येत आहेत फलंदाजी करत असताना या फलंदाजच्या माध्यमातून. पुढचा बॉल. या वेळेला थोडेसे फिंगर रोल केले गेले होते. इथून पुढे अजून एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना पाहायला मिळेल. काय गोलंदाजी करतात हे सगळे युवा गोलंदाज आहेत, परंतु एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करतायत. अजून एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या थांबली आहे 33 आकड्यावरती. 33 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल इथून पुढे बाकी असतील. यावेळेला समोरच्या दिशेने आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळाडू आहे तिथे. सिंगल तर घेतली गेली आहे, दुसरा धाब्याचा कॉल दिलाय. तोपर्यंत 2 धावा येताना पाहायला मिळतील, परंतु 2 आणि सिंगल नाही. इथून पुढे फिल्डिंग करणारा जो संघ आपण पाहतोय त्यांना एवढा त्रास होणार नाहीये. धावा होत नाहीयेत, त्यांना माहिती आहे एवढा धावा आम्ही अगदी चेस करू शकतो उत्तरार्धाच्या खेळामध्ये. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल त्या इनिंग मधील. जुनेद पालेकर बाउंड ट्रॅक वरती. शेवटचा बॉल, तो सुद्धा निर्धाव स्वरूपाचा बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला ज्या वेळेला सुरुवात झाली, पहिला बॉल देखील डॉट होता आणि शेवटचा बॉल देखील आपण पाहतोय डॉट स्वरूपाचा. आणि टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 35 आकड्यावरती. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 36 धावसंख्येची गरज. या त्याआधी आपण टॉस करणार आहोत. एका साईडला स्नेहल पर्व म्हणजे अलिबागचा संघ आणि त्यांच्या समोर खेळण्यासाठी जितेंद्र सावंत मित्र मंडळ मोपरे हा संघ आपला पाहायला मिळेल. बोथ टीमचे कॅप्टन्स आपण वेळ खर्च न करता लगेच या टॉस करण्यासाठी. आणि इथून पुढे जशी उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या आपण आवाज ऐकूयात या दक्षिण रायगड जिल्ह्याचा गोड आवाज मिस्टर हर्षल मुंडे सर. तोपर्यंत पाहत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद.
मच मनपूर्वक आभार. संजयजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतो फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 भव्य पर्व. आजची पहिली रात्र, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मरियम 11 किंजळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये मुसा हमजा 11 लाडवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं नशीब आजमावत असताना पाहायला मिळालं. पहिला डावाचा खेळ संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनल्यात. 35 धावा या मॅच मध्ये बघायला मिळाल्या आणि 36 धावांचं टार्गेट तुम्ही पाहता. 30 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. काय बॉलिंग झाली होती पहिल्या डावामध्ये. अप्रतिम दर्जाचं कामकाज. पुण्याचा तडाखा निहाल बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळाला. तर त्याच्या साथीला खेळत असताना उरणचा शिलेदार म्हणजे चैतन्य पाटील पाहायला मिळाला. आणि संपूर्णतः आपण जर पाहिलं तर किंजळी संघाचं कामकाज अप्रतिम दर्जाचं बघायला मिळालं होतं. आणि म्हणूनच फक्त आणि फक्त 36 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला विनंती करतो मॅचला सुरुवात करा. वेळ खर्च करायचा नाहीये. ऑन फील्ड अंपायर सज्ज होतील आणि मॅचला सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावून घ्या. विनंती करतो टीम मुसा हमजा 11 लाडवली. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. वेळ खर्च करू नका विनंती करतोय. आपल्याकडे वेळ कमी आणि आज मॅचेस या मात्र भरपूर साऱ्या आहेत. इथून पुढे आपण जर पाहिलं तर मोपरे संघानं नाणेफेकीचं कौल जिंकले. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच. एका बाजूला टीम दुसरा फेरीतील पहिला सामना आपण पाहतो. पण त्याआधी आता ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहूया, जिकडे दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. उरण तालुक्यातून येत असताना सध्याच्या घडीला ज्यानं अप्रतिम दर्जाचं क्रिकेट खेळलंय, 4 बाईक या यंदाच्या हंगामामध्ये ज्यानं आपल्या नावावरती केल्यात, असा ॲज अ ऑलराऊंडर टाकीचा सुपरस्टार, रायगडाचा अभिमान आणि ज्यानं रायगड युवा संघाचं कर्णधाराचं पद ज्यानं भूषवलं, असा खेळाडू चैतन्य पाटील ऑन स्ट्राईक. त्याच्या समोर धारावी एक्सप्रेस, धारावाचा अगदी आपण जर पाहिलं तर एक अप्रतिम ऑलराऊंडर धीरज भोईर. पहिला बॉल. ओहो हो, पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघून जातोय. व्हाईट बॉल न सुरुवात होत असताना पाहायला मिळाली या मॅचची. पहिला बॉल फ्री हिट आहे. फ्री हिट कंटिन्यू राहील. जिथे पहिला व्हाईट बॉल आला चैतन्य पाटीलनं हेच विचारलं होतं पंचांना की पहिला बॉल फ्री हिट आहे ना, म्हणजे सवलत आहे. पहिल्या बॉलवरती तुम्ही मोठाच फटका खेळू शकता. सेट होण्याची तुम्हाला गरज नाहीये. मोठा फटका खेळायचा होता. समोर फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. धीरज भोईर अप्रतिम दर्जाची कामगिरी नेहमीच करत असताना आपण त्याला पाहिलंय. अगदी सगळ्यांनाच प्रभावित करून सोडलं या खेळाडूनं. धाराव्याचा वंडर बॉय म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. आणि आता सध्याच्या घडीला तो बॉलिंगसाठी आला. पहिल्या बॉलला वाईड आणि त्यानंतर आता डॉट बॉल, म्हणजे एक चेंडू झाला, एकच जाऊ धावफळकावरती सध्याच्या घडीला. हा पुढचा बॉल. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. अगदी उलटा फिरला होता चैतन्य. पहिला बॉल सरळ बॅटने खेळला, बॅटवरती आला नाही हवा तसा, बॅट उलटी केली आणि त्या परिस्थितीमध्ये तिथे सुद्धा मैदानावरती आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. दोन्ही बाजूनं वर्चस्व धीरज भोईरच्या गोलंदाजीचं पाहायला मिळेल. हा पुढचा बॉल. चांगला चेंडू, त्याहून चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे चौकार.
दर्जाचा फटका अगदी क्लासिकल अंदाजामध्ये चैतन्यनं चौकार खेळलाय. हा पुढचा चेंडू यावेळेला रिवर्स अस्त्र काढलाय, फटका फसलाय. फिल्डर बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. पहिली मोठी विकेट चैतन्य पाटील बाद. नवीन बॅटरचा लगेच मैदानावरती यायचं. विनंती करतो वेळ खर्च करू नका, पण नवीन फलंदाज मैदानावरती लगेच पाठवा. चला टीम किंजलोळी बॅटर मैदानावरती पाठवा लगेच. वेळ खर्च करायचा नाहीये. टीम मरियम 11 किंजलोळी संघ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर साजिद दाखल होत असताना पाहायला मिळतील. महत्वाचे फलंदाज साजिद खेळपट्टीवरती आपण पाहतोय दाखल होत असताना पाहायला मिळतात. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये चालू झालाय. धावा हव्यात, 36 धावा बनवायच्यात फक्त 30 बॉलमध्ये. एक मोठा फटका मॅचचं डिस्टन्स कव्हर करेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर एक विकेट आली आहे. एक चौकार तर आला होता, पण त्याच्यानंतर धीरज भोईरचा वार पलटवार या मॅच मध्ये होत असताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा धीरज सज्ज होईल. समोर खेळाडू साजिद बॉलिंग मार्क वरती. दाराबा एक्सप्रेस सुसाट सुटलाय. त्याला माहिती आहे लो स्कोरिंग मॅचेस कशा पद्धतीच्या रंगवायच्या. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये सुरुवातीला जर धावा थांबवल्या तर मात्र शेवटमध्ये लढा द्यायला मजा येईल आणि त्यासाठीच मात्र प्रयत्न केले जातात. चला फास्ट खेळा. दोन्ही टीमला विनंती करतो. भरपूर सारा वेळ खर्च होतो या मॅचसाठी. आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायच्या. सुपर 3 मध्ये जाणारा एक असा पहिला संघ आजच्या पहिल्या रात्रीमध्ये आपल्याला मिळेल. तो कोणता आहे? ओहो, अप्रतिम वेग पाहायला मिळाला. भन्नाट वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी सुसाट आणि रंपाट. यस सर. बॅटिंग करणाऱ्या टीमचा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आला. रिव्ह्यू घेतला जातो. तिसरा पंचांकडे निर्णय जाईल, जिथे विजय बालाजी सर या निर्णयात शंभर बजावणे निश्चितपणे आपल्यापर्यंत करतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल. बॅटर स्टफल होते हे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून कळवलं जातं आणि इथे मात्र डॉट बॉल. या वेळेला इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. धीरज भोईरनं पहिलं षटक हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केला. 5 विकेट मिळवली आहे. महत्वाची एक मॅच रंगात येईल याचं चित्र पहिल्याच ओव्हर वरती आपण पाहतोय. बघा सगळ्या प्रेक्षकांचं मी लक्ष वेधेन. आपण ज्या मैदानावरती स्पर्धा खेळतोय चांदे क्रीडांगण, जिथे अगदी शाळेच्या आवारामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. सो विनंती करतो पुनश्च एकदा की आपण कोणतेही गैरवर्तन मैदानाच्या बाहेर करू नका. या आधीही आयोजकांनी सूचना वारंवार केली, आताही पुन्हा करतोय. आपण ज्या वेळेला मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात, मॅचचा आनंद आवर्जून घ्या, पण शाळेच्या आवारामध्ये कुठेही आपण गैरवर्तन करू नका, विनंती करतोय. मॅच ऑन झाली आहे, सामन्यामध्ये रंगत आली आहे. इथून पुढे आपण जर पाहिलं तर येणारे चेंडू 24 बॉल मध्ये अपेक्षित धावा ते 31. 24 चेंडू 31 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळणार आहे. रंगतता, रोमहर्षकता आणि आता
सलामीला आलेला फलंदाज संघाचा महत्वाचा खेळाडू फैसल स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. तर बॉलिंगसाठी स्वयं बॉलिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. चला फास्ट खेळा विनंती करतो, फिल्डिंग युनिटमध्ये जास्तीचा वेळ खर्च करू नका. आठ धावा धावफलकावरती लागलात. माफी असावी, 5 धावा धावफलकावरती आलेला पाहायला मिळालात. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर चेंडू होता. रिव्हर्स अस्त्र काढण्याचा प्रयत्न, फैसलने जरा सरळ बाटनं खेळला असता तर इकडे चित्र वेगळं असतं, पण सध्याच्या घडीला आपण पाहतोय बॅट उलटी करण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न मात्र अंगलटी येत असताना बघायला मिळेल. हा षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. यस, हेच करायचं होतं. सरळ बाटनं फिरवलाय, बॉल जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावा. मैदानावरती अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळते. इथे मात्र षटकार येत असताना पाहायला मिळाला. धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या पुढे चालली आहे. संघाचा धावफलक 11 या आकड्यावरती पोहोचत असताना पाहायला मिळेल. बॉल त्या मैदानावरती बॉलची मागणी केली जाईल, त्याची आपण पूर्तता करूया. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती येते. विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली पाहायला मिळाली. महत्वाची मॅच, महत्वाचा सामना, रोमहर्षकता आणि त्याच वेळेला जद्दोजहद आपण मैदानावरती पाहतोय. लो स्कोरिंग मॅचेस नेहमी रंगतात आणि होय, आज तेच चित्र सध्या आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच रंगली आहे मैदानावरती. चला फास्ट खेळा टीम लाडोली संघाचा मी लक्ष वेधू. हा षटकातील पुढचा बॉल यावेळेला पुन्हा कमी गतीने टाकलं होतं. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला. शरीरावरती बॉल आदळत असताना पाहायला मिळाला आणि तदनंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मैदानावरती एक सिंगल स्कोर कार्ड वरती मात्र इकडे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य जितूभाई सावंत यांना विनंती, आपण या मुख्य मंचावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषकामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या वेळेला मोठा फटका, आकाशाला गवसणी घालणारा भव्य षटकार. साजिदची डॉनगिरी मैदानावरती पाहायला मिळते का बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. साजिद लांब पल्ल्याचा षटकार, अद्याप आतापर्यंतचा सर्वाधिक लांब असावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तिथे आता या मॅचचं चित्र पलटलंय. धीरजनं केलेली ती बॉलिंग आणि त्यानं केलेली ती मेहनत, त्या मेहनतीवरती सध्याच्या घडीला पाणी फिरलं जाते. अजून एक मोठा फटका मिड विकेटला, फिल्डर बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. कॅच सुटली आहे. साजिद सारख्या खेळाडूचा झेल सोडलाय. सिंगल तिकडे आरामामध्ये मिळतीये आणि त्या सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला 19 धावा या स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळतील. शेवटचं एकमेव चेंडू येणं बाकी आहे. या षटकातील शेवटचा बॉल, 36 धावा डिपेंड करायच्यात लाडू टीमला.
रिवर्स शास्त्र पुन्हा पुन्हा फैसल वारंवार प्रयत्न करतोय, सफलता मिळत नाहीये. अजून एका डॉट बॉलची सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि तिथे मात्र 9.50च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना टीम मरियम 11 किंजोळी संघानं धावसंख्या बनवली आहे ती 19. येणारे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. जितूभाई सावंत साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन चैतन्य मुंदडा साहेबांचा शुभ हस्ते, स्पर्धा प्रमुख यांचा शुभ हस्ते हा सन्मान आपण या मुख्य मंचावरती पार पाडत आहोत. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. चला मॅच चालू करा विनंती करतोय. चला आमच्या पंचांना विनंती करेन जो काही निर्णय असेल तो कळवा. आणि मॅच चालू करा विनंती असेल पंचांना आमच्या. यस आपण मॅचला पुन्हा सुरुवात करतोय. सामन्याला जिकडे मात्र आपण जर पाहिलं तर रंगत आली आहे. सामन्यामध्ये रंगत येत असताना पाहायला मिळालंय. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पाठलाग करायचा या मॅच मध्ये. छत्तीस धावांचा पाठलाग मैदानावरती चालू आहे. चला मॅच चालू करून घ्या विनंती करतो. पंचांना विनंती असेल. नवीन गोलंदाज बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतील परेश ठाकूर आयकॉन खेळाडू. या वेळेला कमी गतीने टाकलाय फाईन लेगच्या दिशेला. मोठा फटका सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. असंच म्हणावं लागेल कारण की तब्बल 25 धावा स्कोर कार्ड वरती येतात. आता येणारे 17 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. इथे मात्र पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळत आहे. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त सिंगल टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढवेल. 26 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळतील. यस याही वेळेला वाईट. अजून एक व्हाईट बॉल. लगातारचे व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकले जातात. यस रिव्ह्यूचा कॉल आहे.
बॉलिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यूचा कॉल आहे. व्हाईट बॉल चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला, जिथे वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीची मदत घेतली जाते. विजय बालाजी सर इथे मात्र हा निर्णय कळवतील. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. व्हाईट बॉल, बराचसा बॉल बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा पद्धतीच्या माध्यमातून योग्य निर्णय. हाफ ट्रॅकर, फटका फसलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. झेल सुटल्यानंतर रन आउटची विकेट. बॅटर बाद. असताना मागच्या वर्षी निहाल तुसमल या खेळाडूनं प्रभावित करून सोडलं होतं याच मैदानावरती. तो खेळाडू आता आपण जर पाहिलं तर मरियम 11 किंजरोळी संघासाठी बॅटिंगसाठी मैदानावरती दाखल झालाय. बाहेरचा बॉल, वाईड बॉलचा इशारा. लेग ब्रेकचा वापर. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर निघून जातं. अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती असताना पाहिलं माहिती, अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढेल. धावसंख्या 29 धावा. रिव्हर्स स्वीप आणि मॅच फिनिश करून टाकली आहे. एक धावेची गरज आहे. आपल्या सभी 35 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेची आवश्यकता बाकी आहे. सहाच्या आकड्यांना 35 धावा म्हणजे आता औपचारिकता बाकी येणारे 15 बॉल आणि एका धावेची गरज. 15 चेंडू एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम मरियम 11 किंजरोळी संघाला या वेळेला. आणि आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश केली आहे. षटकार खेचलाय. सामना जिंकला टीम मरियम 11 किंजरोळी संघानं. विजयी संघ